So students, welcome back in the first lecture of History Chapter 5, the Foundation of the Swaraj. In the first half of the 17th century, an epoch-making personality. ठीक आहे, म्हणजे काय तर 17व्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे एक युग प्रवर्तक व्यक्तिमत्व उदयास आले. आता त्यांनी काय केलं की त्यांनी महाराष्ट्रात त्यावेळेस जे अन्यायी राजसत्ता होता त्यांना आव्हान. ठीक आहे. आणि त्यांचा जन्म कधी झाला तर 19 फेब्रुवारी 1630 म्हणजेच काय तर फाल्गुन मध्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 आणि म्हणजेच काय तर फाल्गुन मध्य तृतीया 1551. ठीक आहे. तर कुठे झाला? पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ शिवनेरी किल्ला आहे तिथे. ठीक आहे. तर मग आता आपण या पाठात काय अभ्यासणार आहोत तर स्वराज्य साठी त्यांनी काय काय कृती केली त्याची आपण माहिती मिळवणार आहोत. सो फर्स्ट, शहाजीराजे द फादर ऑफ शिवाजी महाराज वॉज अ प्री-एमिनंट सरदार इन द डेक्कन. म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे दक्षिणेतील एक मातब्बर सरदार होते. मुघलांनी निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत विजापूरच्या आदिलशहाने मुघलांशी सहकार्य केले. तर मग मुघलांच्या दक्षिणेस प्रवेश होऊ नये ही शहाजीराजांची भावना होती. म्हणून त्यांनी मुघलांना प्रखर विरोध करून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. ओके. सो नाव नेक्स्ट. बट ही कुड नॉट विथस्टँड. म्हणून त्यांनी मुघलांना प्रखर विरोध केला. परंतु मुघल व आदिलशाही यांच्या सामर्थ्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. ठीक आहे. आणि मग 1636 निजामशाहीचा पाडाव झाला आणि निजामशाही एक प्रकारे नष्ट झाली. तर मग आफ्टर द निजामशाही वॉज वाईप्ड आउट. तर मग निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार झाले. मग शहाजीराजांकडील भीमा व नीरा या नद्यांमधील पुणे, सुपे, इंदापूर व चाकण हे परगणे होते. ठीक आहे. आपण परगणे बघितले. परगणा म्हणजे एक खेड्यांचा ग्रुप. हा त्यांच्या मूळ जहागिरीचा मुलूक आदिलशहाने त्यांच्याकडेच ठेवला. मग आदिलशहाकडून त्यांना कर्नाटकात बेंगळूर व त्याच्या आसपासचा प्रदेश मग जहागीर म्हणून मिळाला. ठीक आहे. ओके. नेबरिंग एरियाज इन कर्नाटक. ओके. तर डू यू नो जहागीर और जागीर. तर मग आपल्याला हे आपण जाणून घेऊया की जहागीर किंवा जागीर म्हणजे काय. सो द राईट टू एन्जॉय द रेव्हेन्यू ऑफ अ रिजन. तर जहागीर म्हणजे एखाद्या प्रदेशाच्या जी वसुली जमा होईल त्याला उपभोगण्याचा हक्क. तर मग राज्यकर्त्यांच्या सेवेमध्ये ज्यांना सरदारकी मिळत असे त्यांना मग रोख रकमेच्या स्वरूपात वेतन न देता त्या रकमेइतके काही त्यांच्याकडून जर महसूल उत्पन्न जे आहे तेवढा ते वसूल करू शकत होते. ठीक आहे. आणि मग त्याच्यासाठी तेवढा त्यांना प्रदेश नेमून दिला जात होता. त्यालाच आपण जहागिरी म्हणतो. तर मग शहाजीराजे वॉज व्हॅलियंट म्हणजे काय तर शहाजीराजे पराक्रमी, धैर्यशील, बुद्धिमान आणि एक श्रेष्ठ राजनीतिज्ञ होते. ते उत्तम धनुर्धरही होते. तसेच तलवार, सोड, पट्टा अँड स्पियर म्हणजे तलवार, पट्टा आणि भाला चालवण्यात ते पटाईत होते. प्रजेवर ते अतिशय प्रेम करत असत. म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू येथील अनेक प्रदेश त्यांनी जिंकून घेतले होते. दक्षिण भारतात त्यांचा मोठा दरारा होता. शिवराय आणि जिजाबाई बंगळुरू येथे असताना त्यांनी शिवरायांना राजा बनण्यासाठी योग्य असे उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्थाही केली होती. परकीय लोकांच्या सत्ता उलथवून टाकणे, स्वराज्य स्थापन करणे. ठीक आहे. अशी त्यांची एक तीव्र स्वतःची इच्छा होती. म्हणूनच त्यांना स्वराज्य संकल्पक असेही म्हटले जाते. ठीक आहे. तर मग excellent education and then foreign people. So he is known as Swaraj visionary. Okay. So now first question for homework is why Shahaji Raje is known as Swaraj visionary. So next, he sent Shivaji and Jijabai from Bengaluru to Pune. ठीक आहे. मग त्यांनी शिवराय आणि जिजाबाईंना विश्वासू आणि कर्तबगार सहकाऱ्यांसोबत पुण्याला पाठवले. कुठून तर बंगळुरूहून. नाव नेक्स्ट विल स्टडी वीर माता जिजाबाई. सो वीर माता जिजाबाई वॉज द डॉटर ऑफ द ग्रेट सरदार लखुजी राजे जाधव ऑफ सिंदखेड राज इन बुलढाणा डिस्ट्रिक्ट. तर जिजाबाई या बुलढाणा जिल्ह्यातील जे सिंदखेड राजा येथील मातब्बर लखुजी राजे यांच्या कन्या होत्या.
त्यांना लहानपणीच विविध विद्यांबरोबर लष्करी शिक्षणही मिळाले होते. शहाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न साकार व्हावे म्हणून त्या त्यांना प्रोत्साहन देत असत. ठीक आहे, त्या कर्तबगार आणि त्यांना राजनीतीतसुद्धा नॉलेज होतं. द्रष्टा राजनीतिज्ञ त्या होत्या. स्वराज्य स्थापन करण्याच्या कार्यात त्यांनी शिवाजी महाराजांना नेहमी एक प्रकारे गायडन्स केलं, मार्गदर्शन दिलं. नंतर जेव्हा जेव्हा वेळ पडली तर मग प्रजेचे जे प्रश्न आहेत किंवा न्याय देण्याचे जे कार्य आहे, न्यायनिवाडे करण्याचं कामही त्या करत असत. ठीक आहे, त्या शिवरायांना मग उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत सदैव जागरूक होत्या. त्यांनी त्यांच्यावर शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, फिअरलेसनेस झालं. सो अँड फिअरलेसनेस म्हणजे काय तर निर्भयता. ठीक आहे, नंतर विजय आकांक्षा, स्वराज्य स्वप्न इत्यादींचे त्यांनी संस्कार केले. सो नाव नेक्स्ट इज अवर शिवाजीज कंपॅनियन्स अँड असोसिएट्स म्हणजे शिवरायांचे सहकारी. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागात केली. ठीक आहे, शिवाजी महाराज स्टार्टेड द वर्क ऑफ फाउंडिंग स्वराज इन मावळ रिजन. द मावळ टेरेन इज फुल ऑफ हिल्स अँड व्हॅलीज अँड इज नॉट इझिली ॲक्सेसिबल. शिवाजी राजे मेड यूज ऑफ these geographical features ऑफ मावळ व्हेरी स्किलफुली. ठीक आहे, तर मग मावळ म्हणजे काय की सध्याच्या पुणे जिल्ह्याचा जो पश्चिम नैऋत्य दिशांचा भाग आहे तो. मावळचा प्रदेश डोंगराळ, दळखोरे, दुर्गम होता आणि मग या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी स्वराज्य स्थापनेत मोठ्या कौशल्याने केला. त्यांनी लोकांच्या मनात विश्वासाची व आपलेपणाची भावना निर्माण केली. स्वराज्य स्थापनेच्या या कार्यात त्यांना चांगले सवंगडी व सहकारी मिळाले, ज्यांना आपण काय म्हणतो मावळे. तर मग त्यात येसाजी कंक, बाजी पालसकर, बापूजी मुदगल, नरहेकर देशपांडे, बंधू कावजी कोंडाळकर, जीवा महाला, तानाजी मालुसरे, कान्होजी जेढे असे बाजीप्रभू देशपांडे आणि दादाजी नरासप्रभू देशपांडे. ठीक आहे, तर मग अशा प्रकारचे त्यांना एक चांगले मित्र मिळाले आणि मग या सहकाऱ्यांच्या बळावर त्यांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतले. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज दॅट वाय डिड शिवाजी महाराज चोज द मावळ रिजन. ओके, or why did Shivaji Maharaj started the work of founding Swaraj from Mawad region. Okay, so next do this, find more information about these associates of Shivaji Maharaj, Jiva Mahala, Tanaji Malusare and Baji Prabhu Deshpande. Okay, so you have, this is also homework for you. You have to write 3 to 4 sentences on Jiva Mahala and all 3. So this is our रॉयल सील, राजमुद्रा. ठीक आहे, सील म्हणजे काय तर मुद्रा. प्रतिपच्चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसुनो शिवस्य ऐशा मुद्रा भद्राय राजते. सो राजमुद्रा, रॉयल सील. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ शिवाजी महाराज ऑफ एस्टॅब्लिशिंग स्वराज. ठीक आहे, तर मग स्वराज्य स्थापनेमागील शिवाजी महाराजांचे जे ध्येय आहे त्यांच्या राजमुद्रेवरून ते स्पष्ट होतं. या राजमुद्रेवर पुढील संस्कृत ओळी लिहिल्या किंवा कोरलेल्या आहेत. प्रतिपच्चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शहाशुनो शिवस्य ऐशा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ काय, मिनिंग दिस सील विल ग्रो इन स्प्लेंडर. शहाजीचा पुत्र शिवाजी याची शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही मुद्रा. ठीक आहे, प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजवते आणि शुभून दिसते. सो फॉर वेलफेअर ऑफ द पीपल. द मिनिंग ऑफ दिस इन्स्क्रिप्शन. मग या मुद्रेवरील या वचनाचा अर्थ अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे. महाराजांनी या वचनातून मग वडिलांविषयीची कृतज्ञता, स्वराज्य अखंडपणे विस्तारत जाईल हा विश्वास, मुद्रेला म्हणजे पर्यायाने स्वराज्याला सर्वांचा आदर प्राप्त होत असल्याचा अनुभव, प्रजेचे कल्याण करण्याची बांधिलकी आणि आपल्या भूमीवर स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री इतक्या गोष्टी व्यक्त केल्या आहेत. ठीक आहे, या छोट्याशा वचनात स्वराज्याच्या संकल्पनेचे सर्वांगीण सार आहे. दिस शॉर्ट इन्स्क्रिप्शन कवर्स द एंटायर कन्सेप्ट ऑफ स्वराज. सो नाऊ लेट्स लर्न. ऑब्झर्व द ऑफिशियल सील ऑफ अवर कंट्री. मग आपल्या देशाचे राजमुद्रेचे निरीक्षण करायचं आपल्याला. ठीक आहे, राजमुद्रा तिथे किती सीओ आहेत 4 आणि सत्यमेव जयते.
त्यात कोणकोणत्या गोष्टी दिसतात. ठीक आहे, तर फक्त सिंह आहेत की दुसरे प्राणीसुद्धा आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे आणि तिथे काय लिहिलं आहे. सो दिस सेकंड क्वेश्चन इज होमवर्क फॉर यू. अँड इन विच प्लेसेस इज द ऑफिशियल सील यूज. राजमुद्रेचा वापर कुठे कुठे केला जातो. सो दिस इज ऑल्सो होमवर्क फॉर यू. So next is our towards the establishment of Swaraj. Next is our towards the establishment of Swaraj. The forts situated within the Jagir of Shivaji Maharaj were not under his control, but were under control of Adil Shah. ठीक आहे, शिवाजी महाराजांच्या जहागीर जे किल्ले होते ते त्यांच्या अंमलात नव्हते, तर मग आदिलशाहीच्या ताब्यात होते. ठीक आहे. इन दोज डेज फोर्ट्स वर ऑफ स्पेशल सिग्निफिकन्स. तर मग त्या काळात किल्ल्यांचे विशेष महत्त्व होते. इफ वन हॅड फोर्ट्स वन रूल्ड द लँड. किल्ला ताब्यात असला म्हणजे मग आजूबाजूच्या प्रदेशांवर नियंत्रण ठेवता येत असे. ठीक आहे. देअरफॉर शिवाजी महाराज डिसाइडेड टू ॲक्वायर द फोर्ट्स दॅट वेअर विदिन हिज ओन जागीर. तर मग शिवाजी महाराजांना ही परिस्थिती कळली काय की ज्याचे किल्ले त्याचे राज्य. ठीक आहे, अशी परिस्थिती होती. मग आपल्या जहागिरीतील किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचे शिवाजी महाराजांनी ठरवले. ओके. सो सच ॲन अटेम्प्ट टू कॅप्चर द फोर्ट्स अमाउंटेड टू चॅलेंजिंग द आदिलशाही पॉवर. ठीक आहे. मग आता याचा काय परिणाम झाला. किल्ले ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणे, असा प्रयत्न करणे म्हणजे काय तर आदिलशाही सत्तेस आव्हान देण्यासारखे होते. मग ही कॅप्चर्ड द फोर्ट्स ऑफ तोरणा, मुरुंबदेव, कोंढाणा अँड पुरंदर अँड लेड द फाउंडेशन ऑफ स्वराज. मग त्यांनी हळूहळू सुरुवातीला तोरणा जिंकला. तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. ठीक आहे. तोरणा, मुरुंबदेव, कोंढाणा, पुरंदर हे किल्ले त्यांनी ताब्यात घेतले आणि मग स्वराज्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. ही रिपेअर्ड द फोर्ट मुरुंबदेव अँड रिनेम्ड इट राजगड. ठीक आहे. तर मुरुंबदेव किल्ल्याचं नवीन नाव राजगड. त्यांनी त्याची डागडुजी केली, त्याला रिपेअर केलं, पुनर्बांधणी केली. सो राजगड वॉज द फर्स्ट कॅपिटल ऑफ स्वराज. राजगड ही आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती. ओके. सो नाव नेक्स्ट. देअर वर नाव So there were Mores of Javoli, the Ghorpades of Mudhol, the Savants of Savantwadi and other Sardars in the आदिलशाही. मग आदिलशाहीमध्ये जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे, सावंतवाडीचे सावंत इत्यादी सरदार होते. ठीक आहे. मग त्यांनी काय केलं. दे अपोज टू द कॉज ऑफ फाउंडिंग स्वराज. ठीक आहे. दे वर अपोजिंग. ओके. सो स्वराज्य स्थापनेच्या कार्यास त्यांचा विरोध होता. मग इट वॉज नेसेसरी टू ब्रिंग देम अँड अदर लाईक माइंडेड सरदार्स अंडर कंट्रोल फॉर द पर्पज ऑफ फाउंडिंग द स्वराज. मग या सरदारांचा बंदोबस्त करणे अगदी आवश्यक होतं की जेणेकरून आपल्याला स्वराज्य स्थापना करता येईल. ठीक आहे. तर मग आतापर्यंत आपण काय शिकलो या चॅप्टरमध्ये. फर्स्ट वॉज शहाजी राजे. ही वॉज फादर ऑफ शिवाजी महाराज. देन ही वर्कड अंडर निजाम शाह. ओके. सो नेक्स्ट इज अवर वीरमाता जिजाबाई. आपण त्याच्यात शिकलो की जिजामातांनी कशा प्रकारे शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार घातले आणि मग वेळोवेळी त्यांनी कधी राज्याचा कारभारही सांभाळला. देन शिवाजी महाराजांचे मित्र मावळे, त्यांचे वेगवेगळे नावं येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे. ठीक आहे. जीवा महाला. हा इथे होमवर्क होता. देन वी स्टडीड अवर रॉयल सील म्हणजे राजमुद्रा, राजमुद्रेवर लिहिलेल्या ओळी त्याचा अर्थ. ठीक आहे. सो देन वी स्टडीड टुवर्ड्स द एस्टॅब्लिशमेंट ऑफ स्वराज. आणि मग याच्यात आपण बघितलं की कशाप्रकारे किल्ले शिवाजी महाराजांचे होते परंतु त्याच्यावर सत्ता आदिलशहाची होती. मग त्या आदिलशहाला हरवणे शिवाजी महाराजांना आवश्यक वाटले आणि मग त्यांनी हळूहळू ते किल्ले जिंकायला सुरुवात केली. फ्रॉम तोरणा, मुरुंबदेवचं नाव बदलून ते राजगड ठेवलं आणि राजगड वॉज फर्स्ट कॅपिटल. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट द नेम ऑफ फर्स्ट कॅपिटल ऑफ स्वराज. ओके.
आणि मग हे काही सरदार होते त्यांचा